भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म अष्टम खंड भाग दुसरा, त्यामधील पाठ तिसरा, रुग्णाबद्दल चिंता. रुग्णाबद्दल चिंता. एकदा एक भिक्खू अतिसाराने आजारी होता आणि आपल्या मलमूत्रातच पडून राहिला होता. स्थविर आनंदाबरोबर फिरत फिरत तथागत त्या भिक्खूंच्या निवासस्थानी आले. आपल्या मलमूत्रात लोळत पडलेला भिक्खूला तथागतांनी पाहिले. ते त्याच्यापाशी गेले व म्हणाले, भिक्खू, तुला काय होते आहे? तुला काय होते आहे? भगवान, मी अतिसाराने आजारी आहे. तुझी सेवा करण्यास कोण आहे काय? भगवान, कोणी नाही. भिक्खू म्हणाला, भगवान, कोणी नाही. भिक्खू, तुझी कोणी दुसरे भिक्खू सेवा करीत नाहीत असे का? भगवान, मी कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून कुणी माझी पर्वा करीत नाही. मग तथागत आनंदाला म्हणाले, आनंद, जा आणि पाणी घेऊन ये. ह्या भिक्खूला मी स्वच्छ करतो. होय महाशय. आनंद त्यांना म्हणाला. त्याने पाणी आणल्यावर तथागतांनी पाणी ओतले व आनंदाने त्या भिक्खूंचा देह स्वच्छ केला. नंतर तथागतांनी त्याचे डोके व आनंदाने पाय धरून त्याला उचलून बिछाण्यावर ठेवला. नंतर तथागतांनी त्या क्षणी सर्व भिक्खूगणांना पाचारण केले व ते म्हणाले, अमुक एका निवासात कोणी भिक्खू आजारी आहे काय? होय भगवान. तो कशामुळे आजारी आहे? भगवान, त्या भिक्खूला अतिसार झाला आहे. भिक्खू वर्ग, हो, त्याची कुणी सेवा करीत आहे काय? नाही भगवान. का नाही? त्याची सेवा का करत नाहीत? तो भिक्खू कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून भिक्खू त्यांची सेवा करीत नाहीत. भिक्खू, हो, तुमची काळजी वाहण्यास तुमचे मातापिता नाहीत. तुम्ही जर परस्परांची सेवा केली नाहीत तर दुसरे कोण करणार? भिक्खू, हो, जो माझी सेवा करू इच्छितो त्याने रुग्णाची सेवा करावी. त्याला जर गुरु असेल तर तो जिवंत असेपर्यंत गुरुने त्याची काळजी व्हावी आणि रुग्ण बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर आचार्य अथवा सहनिवासी भिक्खू असेल अथवा भिक्खू शिष्य सहवासी किंवा गुरुबंधू असेल तर त्याने त्याची काळजी घ्यावी आणि बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर कोणी रुग्णाची सेवा करणार नसेल तर तो त्याचा गुन्हा समजला जावा. एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या महावनात कलंडक निवासामध्ये राहत होते. त्यावेळी स्थविर वक्कली रुग्ण पीडित व व्याधिग्रस्त अशा स्थितीत एका कुंभाराच्या झोपडीत राहत होता. स्थविर वक्कलीने आपल्या सेवकांना बोलाविले व तो म्हणाला, मित्र हो, तथागतांकडे जा आणि माझ्या वतीने त्यांच्या चरणी वंदन करून त्यांना सांगा, भिक्खू वक्कली रुग्ण पीडित व व्याधिग्रस्त आहे व तो तथागतांच्या चरणी वंदन करीत आहे. आणि असेही सांगा, वक्कलीवर दया करा आणि त्याला पाण्यास या. भगवानांनी मौनानेच संमती दर्शवली. नंतर वस्त्रे लेवून भिक्षापात्र चिवरासह स्थविर वक्कलीला पाण्यासाठी तथागत गेले. स्थविर वक्कलीने तथागतांना येताना पाहून आपल्या बिछाण्यावर तो सावरून बसला. तेव्हा तथागत स्थविर वक्कलीला म्हणाले, वक्कली, उठू नकोस. ह्या इथल्या आसनावर मी बसतो. त्याप्रमाणे तिथे असलेल्या आसनावर तथागत बसले व ते स्थविर वक्कलीला म्हणाले, वक्कली, मला दिसते आहे की तू सर्व सहन करीत आहेस. तू धीराने दिवस कंठित आहेस. तुझी पीडा न वाढता कमी होत आहे ना? ती कमी होण्याची लक्षणे आहेत की वाढण्याची? नाही भगवान, मला आता सहन होत नाही. मला धीरही उरला नाही. तीव्र कळांनी मी हैराण झालो आहे. त्या कमी होत नाहीत.
त्या कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत, उलट वाढण्याचीच दिसतात. तुझ्या मनात काही संदेह आहे वक्कली, काही दुःख? भगवान, माझ्या मनात काही संदेह किंवा दुःख नाही. वक्कली, तुझ्या शिलाबाबत काही दोषार्ह आहे काय? भगवान, नाही, माझ्या शिलाबाबत लज्जा वाटण्यासारखे काही घडलेले नाही. वक्कली, असे आहे तर तुला काहीतरी दुःख होत असले पाहिजे, कसला तरी तुला पश्चाताप होत असला पाहिजे. भगवान, आपले दर्शन व्हावे अशी फार दिवसांची इच्छा होती, पण त्यासाठी आपल्याकडे देण्याचे त्राण देहात नव्हते. पण त्यासाठी आपल्याकडे येण्याचे त्राण देहात नव्हते. वक्कली, ह्या माझ्या घाणेरड्या देहात पाहण्यासारखे काय आहे? जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. वक्कली, जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. धम्माचे दर्शन करणाऱ्याला मी दिसू शकतो आणि वक्कली, माझे दर्शन करण्यात असे मला समजले की एकदा भगवान बुद्ध भग्गी देशातील मृगवनात भेसुकला वाटिकेत मकर श्रमाशयावर राहत होते. तेव्हा गृहपती नकुल पिता तथागतकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. बसल्यानंतर नकुल पिता तथागतांना म्हणाला, भगवान, मी एक जरा जर्जर वयोवृद्ध गृहस्थ आहे. माझे वय होत आले आहे. मी आजारी असून नेहमी कष्टी असतो आणि भगवान, मला कंचितच आपले व संघाचे दर्शन घडते. भगवान, आपण सांत्वनाने व उत्तेजनाने 2 शब्द जर मला सांगितले तर दीर्घकालपर्यंत ते मला हितकारक व सुखदायी होतील. गृहपती, तुमचे शरीर जर्जर आणि पीडित झाले आहे, हे खरे आहे. असा देह धारण करून वावरणाऱ्याने क्षणभरही आरोग्याची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. गृहपती, ह्यासाठी तुम्ही आपल्या मनास अशी शिकवण दिली पाहिजे की माझा देह दुर्बल असला तरी माझे मन रोगट होणार नाही. गृहपती, असे तुम्ही मनाला शिकविले पाहिजे. गृहपती नकुल पिताने तथागतांचा हा उपदेश प्रसन्न मनाने श्रवण केला. आपल्या आसनावरून तो उठला आणि तथागतांना अभिवादन करून प्रदक्षिणा करून तो निघून गेला. एकदा तथागत शाक्यांच्या कपिलवस्तूमधील अंजिरोद्यानात राहत होते. त्यावेळी पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग होते. त्यांना असे वाटत होते की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील. महानाम शाक्याने असे ऐकले की पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यास गुंतले आहेत. त्यांना असे वाटते की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील आणि म्हणून तो तथागतांकडे गेला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. बसल्यावर तथागतांना महानाम शाक्य म्हणाला, मी असे ऐकले आहे की बरेचसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यास गुंतले आहेत. त्यांना असे वाटते की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील. पण भगवान, समजूतदार गृहस्थाने आपल्या रुग्णपीडित व दुःखी सहकार्यांचे कशा प्रकारे सांत्वन करावे व त्याला प्रसन्न ठेवावे ह्याबाबत आपल्या मुखातून काहीच आम्ही ऐकलेले नाही. महानाम समजूतदार गृहस्थाने आपल्या रुग्णपीडित व दुःखी सहकार्याचे सांत्वन करून त्याला प्रसन्न करण्यासाठी 4 सुखदायक आश्वासनाचा अवलंब केला पाहिजे. बंधू, धर्म आणि संघ ह्यांच्या ठिकाणी श्रद्धा बाळग
तसेच मन निश्चल राखणाऱ्या व धर्माला प्रिय असणाऱ्या अखंडित व अकलंकित शिलाबाबतही श्रद्धा राख. महानाम एका समजूतदार गृहस्थाने दुसऱ्या रुग्ण पीडित व दुःखी गृहस्थाला ह्या प्रकारे उपदेश केल्यानंतर मग असे बोलावे. जर तो रुग्ण आपल्या मातापित्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला असेल तर त्याला म्हणावे, हे सद्गृहस्था, तू आपल्या मातापित्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ अस किंवा नस, तुझे मरण समीप आहे. तू जर आपल्या मातापित्यांच्या लोभापासून मुक्त झालास तर ते बरे होईल. आणि जर तो रुग्ण त्यावर म्हणाला की मातापित्यांच्या लोभाचा आता त्याग केला आहे, तर त्या दुसऱ्या गृहस्थाने म्हणावे, पण अजून तुझा मुलाबाळांचा लोभ शिल्लक असेल. काही झाले तरी तू मरणार, मग हा मुलाबाळांचा लोभ सोडलास तर बरे होईल. अशा तऱ्हेने मग इंद्रिय सुखाच्या 5 प्रकारांबाबत सांगावे समज. जर तो रुग्ण म्हणाला की इंद्रिय सुखाची मला अभिलाषा आहे, तर दुसऱ्याने म्हणावे, इंद्रिय सुखापेक्षा दिव्य लोकातील सुख अधिक श्रेष्ठ आणि सरस आहे. मानवी सुखाकडून तुझी दृष्टी दिव्य लोकांच्या सुखाकडे वळव. आणि जर तो रुग्ण म्हणाला, माझी दृष्टी तशी स्थिर झाली आहे, तर दुसऱ्याने म्हणावे, तुझे चित्त ब्रह्मलोकावर स्थिर कर. आणि जर तो म्हणाला तसे केले आहे तर दुसऱ्याने म्हणावे, प्रिय मित्रा, ब्रह्मलोकसुद्धा अनित्य, अस्थिर, ममत्वपूर्ण आहे. म्हणून तुझे चित्त ब्रह्मलोकापलीकडे उच्च करून सत्वांची विरक्ती साधण्यावर केंद्रित कर. आणि जर तो रुग्ण म्हणाला की तसे केले आहे, तर महानाम जीवनमुक्तीचा विचार करताना सत्वांचा त्याग करू पाहणारा हा सद्गृहस्थ आणि आसवांपासून ज्याने आपले चित्त विरक्त केले आहे तो श्रावक, ह्यात काहीच फरक नाही. 4. असहिष्णूच्या बाबतीत त्यांची उदारता. एकदा भगवान बुद्ध आलवक यक्षाच्या राज्यात आडवी नगरीत राहत होते. तेव्हा आलवक तथागतांकडे आला व म्हणाला, शमन, चलता हो. मित्रा, ठीक आहे, असे म्हणून तथागत तिथून निघाले. तेव्हा यक्ष बोलला, शमन, आत ये. तथागत आत आले व म्हणाले, मित्रा, ठीक आहे. पुन्हा यक्ष म्हणाला, शमन, चालता हो. मित्रा, ठीक आहे, असे म्हणून तथागत बाहेर गेले. पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला, शमन, आत ये. तथागत आत येता येता म्हणाले, मित्रा, ठीक आहे. पुन्हा तिसऱ्यांदा यक्ष म्हणाला, शमन, चालता हो. तथागत जाता जाता म्हणाले, मित्रा, ठीक आहे. शमन, आत ये. पुन्हा यक्ष म्हणाला. तथागत आत येता येता म्हणाले, मित्रा, ठीक आहे. पुन्हा चौथ्यांदा यक्ष त्यांना म्हणाला, शमन, चालता हो. त्यावर तथागत म्हणाले, मित्रा, मी मुळीच जाणार नाही. तुला काय वाटेल ते कर. यक्ष रागावून म्हणाला, शमन, मी एक प्रश्न विचारतो. तू जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर तुला मी वेडा करीन किंवा तुझे हृदय फाडून टाकीन किंवा तुला पायाने उचलून नदी पलीकडे फेकून देईल. कोणाला म्हणते तो? यक्ष भगवंताले म्हणते, म्हणजे धमकी देऊ लागला तो. आहे फेकून देईन. मित्रा, ह्या जगात मला वेडा करू शकेल किंवा माझे हृदय फाडू शकेल किंवा मला पायाने उचलून नदी पलीकडे फेकू शकेल असा कुणी असेल असा दिसत नाही. तरी पण तुला काय प्रश्न विचारायचा असेल तो विचार. तेव्हा आलवक यक्षाने तथागतांना पुढील प्रश्न विचारले, ह्या जगात मानवाचे सर्वोच्च धन कोणते? ह्या जगात मानवाचे सर्वोच्च धन कोणते? कोणत्या सत्कर्माने सुख प्राप्त होते? सर्वात अत्यंत स्वादिष्ट चव कोणती? कोणत्या प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे? तथागतांनी उत्तर दिले, श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे. धर्माचे यथार्थ आचरण केल्यास सुख प्राप्त होते. सत्याची चव ही सर्वात अत्यंत स्वादिष्ट आहे.
प्रज्ञापूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. प्रज्ञापूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. आलवकाने मग विचारले, मानवाला पूर काय म्हटलं भगवंतांनी तथागतांनी उत्तर दिले, श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे. म्हणून आपल्याकडे श्रद्धाच आहे. श्रद्धाच ठेवायची जास्त. श्रद्धा सर्वात मोठं धन आहे. धर्माचे यथार्थ आचरण केल्यास सुख प्राप्त होते. सत्याची चव ही सर्वात अत्यंत स्वादिष्ट आहे. प्रज्ञापूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. ह्या 4 गोष्टी जर लक्षात ठेवल्या भगवंताच्या, याच्या विरोधामध्ये कोणी किती सांगत असेल, मग तो कितीही मोठा असो, मग तो कोणत्याही अवस्थेमध्ये असो, तुम्हाला वाटलं का बा मग या अवस्थेत आहे, तो अवस्थेत आहे असं सांगते, नाही ऐकायचं. कोणी कितीही मोठा असन, भगवंतांनी म्हटलं हेच बरोबर आहे. याला डावलून जर तुम्ही कोणतं कार्य केलं, कोणी असो, मग तो भिक्षू असो, सामान्य उपासक असो, याला डावलून किंवा कोणाच्या सांगण्यावरून जर याला डावलून जर काम केलं तर दोष लागते. 4 गोष्टी आहेत. श्रद्धा सर्वात मोठं धन आहे. श्रद्धा भगवंतांनी म्हटलेलं आहे. धर्माचे यथार्थ आचरण केल्यास सुख प्राप्त होते. धर्माचं आचरण करावं लागते. त्यामध्ये सगळे जे धर्म आहे, पंचशील, अष्टशील, उपसतर्वात वगैरे सब. तर सत्याची चव हे सर्वात अत्यंत स्वादिष्ट चव आहे. सत्य हे केलं पाहिजे. सत्यानंच हे केलं जगलं पाहिजे. जर तुम्हाला जर कोणी खोटं बोलायला सांगून राहिलं असेल, ज्याच्यापासून कोणाची हानी होईन बा, कोणाचं नुकसान होईल, सत्य किती महत्त्वाचं आहे. त्यांना हानी होते, नुकसानी होते, किंवा मनुष्य त्याच्या सत्याला जर तुम्ही कोणी त्याला हे केलं तर मनुष्य त्याची खूप मोठी हानी होऊ शकते. आत्महत्या करते, माणूस काही करू शकते. मग सत्याला जुळून राहिलं पाहिजे. त्यानंतर भगवंतांनी म्हटलं का प्रज्ञापूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. प्रज्ञा म्हणजे जागृत जीवन. नाही तर मग याला सोडून कोणी मग त्यांनी म्हटलं का तर ऐका, इकडं हे करा. तर हे जर कामं जर केले माणसानं, कोणाच्या सांगण्यावरून, मोठा व्यक्ती आहे म्हणून ऐकावा, कोणी मोठ्या पदावर आहे म्हणून ऐका, भगवंताच्या विरोधामध्ये गेले कोणी असो, दोष लागला, तो दोषचा घडा मग भयंकर असा वाढते. कसा फुटन, ॲक्सिडंट, दुर्घटना, वारंवार सांगतो या गोष्टी मी. ॲक्सिडंट, दुर्घटना, किंवा जवळचा व्यक्ती निघून जाते, मग तो कोणीही असो. तर हे दोष भगवंतानं सांगितलेलं आहे. त्याच्यानुसार ह्या 4 गोष्टी आपल्यापाशी असल्या पाहिजे. त्या मार्गाने चालतं. आलवकाने मग विचारले, मानवाला पुनर्जन्म कसा ओलांडता येतो? मानव भव सागर कसा ओलांडतो? मानव दुःख कसे जिंकू शकतो? तथागतांनी उत्तर दिले, मानव श्रद्धेच्या द्वारे पूर पार करू शकतो. मानव दक्षतेने सागर ओलांडू शकतो. मानव प्रयत्नाने दुःखावर विजय मिळवू शकतो. मानव प्रज्ञेने शुद्ध होऊ शकतो. आलवक यक्षाने विचारले, मानवाला ज्ञान कसे प्राप्त होते? मानवाला धन कसे प्राप्त होते? मानवाला कीर्ती कशी लाभते? मानवाला मित्रप्राप्ती कशी होते? इहलोकातून परलोकात जाताना मानवाला पश्चाताप का होत नाही? तथागतांनी उत्तर दिले, निर्वाणाच्या प्राप्तीसाठी अरहंत तसे धर्म ह्यावर श्रद्धा ठेवून आणि आज्ञा पालन करून दक्ष व तत्पर मनुष्याला ज्ञान प्राप्त करता येते. जो उचित तेच करतो, जो दृढनिश्चय असतो, तो जागृत असतो, त्यालाच धन प्राप्त होते. जो दान करतो त्यालाच मित्र प्राप्त होतात. ज्या श्रद्धावान उपासकांशी सत्य, सदाचार, सहनशीलता आणि औदार्य असते, त्याला मृत्यूनंतर पश्चाताप होत नाही. इकडे ये. दुसरे श्रमण ब्राह्मण इथे आहेत, त्यांनाही विचार की सत्य, संयम, दानशीलता आणि सहनशीलता ह्यांपैकी अधिक उच्च गुण आहेत काय? आलवक यक्ष म्हणाला, आता दुसऱ्या श्रमण ब्राह्मणाला कशाला विचारायला हवे?
आज माझ्या भावी सुखाची मला जाणीव झाली. खरोखरच माझे भाग्य म्हणून तथागत आलविला आले. आज मला समजले की कोणाला दान दिल्याने सर्वाधिक फल प्राप्त होते. आजपासून तथागत व त्यांच्या धम्माला वंदन करून एका गावाहून दुसऱ्या गावाला, एका नगराहून दुसऱ्या नगराला मी फिरत जाईल. असं ते आहे. त्यानंतर 5 समता आणि समान व्यवहाराचे समर्थन. तथागतांनी भिक्खू संघासाठी जितके नियम तयार केले होते त्याचा त्यांनी स्वखुशीने स्वीकार केला होता व ते आपणालाही बंधनकारक मानले होते. आपण संघाचे प्रमुख आहोत आणि आपल्यावरही असीम प्रेमाने आणि आदराने नियमपालनाबाबत आपणास सहज सवलती मिळू शकतील अशी परिस्थिती असतानाही तथागतांनी काही खास सवलती किंवा नियम विमुक्ती हक्काने उपभोगिल्या नाहीत. भिक्खू दिवसातून फक्त एकदाच अन्नाशन करतात. हा भिक्खू वर्गासाठी केलेला नियम तथागतांनीही स्वीकृत केला आणि त्यांचे पालनही केले. भिक्खूंची काही खाजगी मालमत्ता असता कामा नये हा नियमही तथागतांनी स्वीकृत केला आणि त्याचे पालन केले. असं जगलं तर भगवंतासारखं झालं. मग मोठं कठीण काम आहे. भिक्खूंपाशी फक्त 3च चिवरे असली पाहिजेत. ह्या नियमही सर्व भिक्खूप्रमाणे तथागतांनी स्वीकृत केला व त्यांचे पालनही केले. एकदा भगवान बुद्ध शाक्य देशात कपिलवस्तूमधील वटवाटिकेत राहत होते. त्यावेळी तथागतांची मावशी प्रजापती गौतमी स्वतः हाताने कातलेली व विणलेली नवीन वस्त्र जोडी घेऊन आली व तिचा स्वीकार करण्याची तिने तथागतांना विनंती केली. तथागतांनी तिला सांगितले, प्रजापती ती संघाला अर्पण कर. तिने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा पुन्हा तशी विनंती केली आणि तिला तेच उत्तर मिळाले. नंतर आनंदाने आग्रह केला, भगवान गौतमीने आणलेल्या वस्त्राचा आपण स्वीकार करावा. आपल्या मातेच्या निधनानंतर प्रजापती गौतमीनेच दाई आणि दत्तक माता होऊन आपली फार सेवा केली होती. पण वस्त्र संघालाच अर्पण करण्यात यावी हा आपला आग्रह तथागतांनी सोडला नाही. प्रारंभी भिक्खू संघाचा असा नियम होता की भिक्खूंची वस्त्रे उकिरड्यावर पडलेल्या चिंध्यातूनच तयार करण्यात यावीत. धनिक लोकांना संघाचे सदस्य होण्यापासून परावृत्त करता येईल म्हणून हा नियम केला होता. एकदा जीवकाने नव्या कापडाचे तयार केलेले चिवर स्वीकारण्याचा तथागतांना आग्रह केला. तेव्हा तथागतांनी त्या चिवराचा स्वीकार केला. तेव्हा तथागतांनी मूळ नियमात तसा बदल केला आणि भिक्खूंनाही ती सवलत जाहीर केली. म्हणून अशा प्रकारे ते आहे. म्हणून भगवंताचा सगळ्यात नियम जो बदल झाला त्या नियमामध्ये तो झाला संपत्तीच्या याच्यात बदल झालेला आजच्या काळात. कारण ते आता काळाची गरज आहे, आवश्यकता आहे. कारण त्या काळाचे उपासक राजे महाराज सोय करत होते सगळी. आता तशी सोय राहत नाही. म्हणून आता ते तेवढा बदल झालेला आहे संपत्तीचा. तिथंच तर खास टीकास्त्र होते. म्हणून ही बाब आपण आजची गरज आहे ही बाब आपण समजून घेतली पाहिजे आणि त्यावर आपण विचार केला पाहिजे. कारण आजची ती गरज आहे, चलन आहे ते. इथेच थांबतो. साधू साधू साधू.